त्यांच्या केसमध्ये एका आरोपीला अटक केली, नेमका काय प्रकरण होता आणि गुरुवारी दिनांक 25 जुलैला आपल्याकडे मिसिंग दाखल होतं वरण पोलीस स्टेशनला आणि 26ला रात्री आपल्याला जी मिसिंग मुलगी होती मयत तिचं प्रेत भेटलं आणि आपण शनिवारी सकाळी 27 तारखेला आपण मर्डरचा गुन्हा दाखल केला. गुरुवारपासूनच आज 5वा दिवस आहे. DCP क्राईम आणि DCP झोन 2 CP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक 8-9 पथक याच्यामध्ये काम करत होतो. मग बरेच इंट्रोगेशनमध्ये नातेवाईकांच्या मित्रपरिवार स्थानिक आणि आमच्या टेक्निकल ॲनालिसिसमध्ये आम्ही 2-3 सस्पेक्ट शॉर्टलिस्ट केले होते, स्पॉट केले होते. त्याकरता पथक आपलं नवी मुंबई तसेच कर्नाटका या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पाठवण्यात आले होते आणि 2 पथक आपले मागील 5 दिवस त्या ठिकाणी कॅम्प करून होतं आणि इथून आपण जे काही इनपुट्स आपल्याला मिळत होते ते आम्ही त्या पथकांना देत होतो. त्याचा आधार घेऊन आम्ही आज सकाळी आम्ही जो मेन सस्पेक्ट होता आमचा दाऊद शेख म्हणून त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. ही घटना घडल्यानंतर त्याचं आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सापडत नव्हतं आणि तो कर्नाटकाचा आहे फक्त एवढी माहिती आपल्याला होती. त्यानंतर आपण मग त्याचे घर नातेवाईक सर्वांकडे चौकशी केली. त्यानंतर त्याचा एक मित्र त्याने आम्हाला काय माहिती दिली. त्या आधारे आम्ही एक गाव आहे अल्लर म्हणून कर्नाटका शहापूर या ठिकाणी त्यातून आरोपीला आज सकाळी पहाटे ताब्यात घेतलेला आहे. एक मोहसिन नावाचा आरोपी पण अटक केला असं माहिती नाही. मोहसिन जो आहे हा मयताच्या संपर्कात होता आणि असे जे काही संपर्कात त्या मुलीच्या होते आम्ही सर्वांकडे चौकशी करत होतो. कुठलाही अँगल आम्हाला त्यातून सोडायचा नव्हता. 3-4 सस्पेक्ट आम्हाला वाटत होते. त्यापैकी हा जो सस्पेक्ट आम्ही जो ताब्यात घेतलेला आहे त्याला आम्ही ताब्यात घेतलं, विचारपूस पण केली आणि त्याप्रमाणे त्यांनी कबुली दिलेली आहे. याच्यामध्ये दुसरा कुठलाही सस्पेक्ट नाही सध्या. आपल्याला माहीत असेल की मयत आणि यांच्यात ओळख होती, मैत्री होती आणि मागील 3-4 वर्ष मयत जी आहे ह्या मुलाच्या संपर्कात नव्हती आणि असं वाटतंय की त्याच्यातूनच त्यांनी केलेलं आहे. 2019ला जो पॉक्सोचा गुन्हा आरोपीवरती दाखल झालेला होता आणि त्यानंतर त्याला तुरुंगात जावं लागलं होतं, त्याच्यात रागातून हे कृत्य त्याने केलेलं आहे असं वाटतंय. अजून पूर्ण इंट्रोगेशन झालेलं नाहीये असं सांगणं फार लवकर जलद होईल. तर वेळ लागेल. इंट्रोगेशन केल्यानंतर ह्या गोष्टी विक्टिमचा जो चेहरा होता पूर्णपणे स्मॅश करण्यात आला होता, म्हणजे ती आयडेंटिफाय करता येत नव्हता. नेमका झाला काय होता? जी माहिती अद्याप मिळालेली आहे, आपण जे PM करणाऱ्या डॉक्टरांशी पण चर्चा केलेली आहे, त्याच्या आधारे स्टॅब इंजुरीज ज्या आहेत त्या फेटल होत्या आणि चेहऱ्यावर जे आहे ते कदाचित आता PM रिपोर्ट आम्हाला आज प्राप्त होईल. शक्यता आहे की जनावरांनी कुत्र्यांनी ते केले असं शक्यता नाही. सध्याच्या प्राथमिक तपासात तर नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे, ही जी मुलगी होती तिला मारलं तेव्हा त्यांनी किडनॅप केलं, तिला कुठे बोलवून घेतलं, काय एकत्रित काय? याच्यामध्ये दोघांचा संपर्क झाला आणि दोघांनी एका ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणच्या जवळपासच भेटायचं ठरवलं. मग असं किडनॅपिंग वगैरे नाही आहे. ते दोघं एकमेकाला ओळखत होते आणि त्यातूनच पुढं ही घटना घडलेली आहे. वाद झाला असावा असं आम्हाला वाटतं. नंतर ही घटना घडलेली आहे. गावात होते अशी प्राथमिक माहिती आहे की ते एकाच ठिकाणी किंवा एका जवळपास राहत होते, शिकत होते, पण निश्चित सांगता येणार नाही. थोडं आरोपीला पूर्ण विचारपूस करता आलेली नाही आम्हाला. CCTVमध्ये पाठलाग करताना असं दिसतंय, आता भासवतंय की ते एकमेकांना मुलगा पाठलाग करतोय. नाही, पण आम्हाला जे तपासात असं दिसलं की ते संपर्कात होते आणि ठरवून त्यांनी त्या ठिकाणी भेटायचं ठरवलं होतं.